त्या माणसामुळे आपल्या घरातली पूर्ण शिस्त जर बिघडत असेल ना, तर तो माणूस आपल्यापासून जर दूर जाऊन जर आपलं चांगलं होत असेल ना, काहीच हरकत नाही. कारण की आपण सगळ्यात आधी आपलं नवऱ्यावर प्रेम असतं. आपण नवऱ्याला खूप जीव लावतो, खूप प्रेम करतो. पण ज्यावेळेस लेकरं होतात ना, तर आपोआप आपलं जे जीव असतो आणि एक प्रेम असतं ना, ते लेकरांमध्ये आपोआप चालल्या जातं आपलं. आणि जर समोरच्या व्यक्तीमुळे जर आपल्या लेकराला जर त्रास होत असेल किंवा आपल्याला जर त्रास होत असेल ना, तर असा माणूस दूर गेलेला पण योग्य असतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, माझी मुलगी छोटी ज्यावेळेस झाली ना, पोटात होती, तर त्यावेळेस मी पूर्ण 9 महिने काम केलं. ज्या दिवशी मी प्रेग्नेंट राहिले त्या दिवशीपर्यंत, तर मला डिलेव्हरीच्या 8 दिवस अगोदरपर्यंत मी नॉनस्टॉप काम केलं. ज्यावेळेस मी डिलेव्हरीला गेले, माझा कान दुखत होता. तर कानाचं दुखणं माहिती सगळ्यांना कसं असतं. ते सहन नाही झाल्यामुळे मी बस पकडली, माझ्या मुलीला घेतली आणि औरंगाबादला गेले. ज्यावेळेस मला माझी डिलेव्हरी झाली ना, तर त्या दिवशीपासून खोटं नाही सांगत, 8व्या दिवसापासून माझ्या मुलीने, कार्तिकी नाव आहे तिचं, तिला आंघोळ घातली. अक्षरशः 8 दिवसाच्या बाळाला कोणाला आंघोळ घालता येते? 8 दिवसाच्या बाळाला तिने आंघोळ घातली. त्याच्यानंतर तिने म्हणजे मी आल्याच्या नंतर पण म्हणजे मी जर म्हणलं माझं दुखतंय, तिने माझे हातपाय दाबून दिले. म्हणजे माझ्यापेक्षा स्ट्रगल आहे ना माझ्या मुलीचं. की आज ताईंनी नाव काढलं तिचं. म्हणजे मला प्रत्येक आईला काय वाटतं, माझ्या अगोदर माझ्या मुलीचं नाव व्हावं. तसं केलेलं तिने. ती घरात पण सगळं म्हणजे धुणं धुणार, भांडे घासणार. म्हणजे असं नाही की मी धुण्या भांड्याला बाई लावू शकत नाही, लावू शकते. पण तिला तेवढीच समज आहे, मम्मी कशाला 3000 रुपये घालते, मी आहे ना करायला, मी करते. आत्तापर्यंत तिने सुट्ट्या होत्या तोपर्यंत तिने घरात सगळी कामं केली. धुणं धुतलं, भांडी घासली, घरं झाडली, घरं पुसली. अक्षरशः मला